नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान दुसरा पाठ सजीव सृष्टीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा। 1. वनस्पती व प्राणी यांमधील फरक स्पष्ट करा। उत्तर: वनस्पती स्वयंपोषी असतात तर प्राणी परपोषी असतात। वनस्पतींमध्ये हरितद्रव्य असते म्हणून त्या प्रकाश संश्लेषण क्रिया करू शकतात, तर प्राण्यांमध्ये हरितद्रव्य नसते म्हणून प्राणी प्रकाश संश्लेषण क्रिया करू शकत नाहीत। वनस्पतींची वाढ त्या जिवंत असेपर्यंत होत राहते, प्राण्यांची वाढ ठराविक कालमर्यादेपर्यंतच होते। वनस्पती हालचाली दर्शवतात परंतु स्वतःचे स्थान बदलू शकत नाहीत, प्राणी स्वतःहून हालचाल करून स्थान बदलतात। वनस्पती प्रजनन हे बिया, खोडे, पाने अशांपासून नवीन रोपे तयार होऊन घडते, तर प्राण्यांमध्ये अंडी घालणे किंवा जन्म देणे या क्रियांमुळे प्रजनन घडते। 2. वनस्पती आणि प्राणी यांमधील साम्य स्पष्ट करा। उत्तर: वनस्पती व प्राणी या दोघांचीही सजीवांची लक्षणे सारखेच दिसून येतात। वाढ, श्वसन, उत्सर्जन आणि पुनरुत्पादन या बाबतीत वनस्पती आणि प्राणी यांत साम्य आहे। वनस्पतीचे शरीर देखील प्राणी शरीराप्रमाणे पेशीमय रचनेचे बनलेले आहे। प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींना देखील पाण्याची व पोषक तत्वांची आवश्यकता असते। वनस्पती ही ठराविक कालमर्यादेपर्यंत जिवंत राहतात। 3. वनस्पती सृष्टी आपल्याला कशी उपयोगी आहे? उत्तर: वनस्पतींचा वापर आपल्याला अनेक गोष्टींसाठी करावा लागतो। वनस्पतींपासून अन्नधान्य, फळे मिळतात। औषधे तयार करण्यासाठी देखील वनस्पतींचा उपयोग केला जातो। काही वनस्पतींचा औद्योगिक कामांसाठी उपयोग केला जातो। कापसासारख्या वनस्पतींपासून कापूस व धागे तयार केले जातात। झाडांपासून लाकूड मिळते। वनस्पती सृष्टी आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनही गरजा पूर्ण करण्यास उपयोगी पडते। 4. प्राणी सृष्टी आपल्याला कशी उपयोगी आहे? उत्तर: गाई, म्हशी आपल्याला दूध देतात। शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या हे अन्न पुरवतात। बैल, घोडा, उंट असे प्राणी शेती कामासाठी व वाहतुकीसाठी वापरले जातात। कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे पाळीव प्राणी आपल्याला उपयुक्त आहे। मधमाशी, लाखेचा किडा आणि रेशीम किडा यांसारख्या उपयुक्त कीटकांपासून आपल्याला मध, लाख, रेशीम मिळते। गांडुळाला तर शेतकऱ्याचा मित्रच म्हणतात। 5. सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत? उत्तर: सजीवांमध्ये वाढ, अन्नग्रहण, श्वसन, प्रजनन, उत्सर्जन, हालचाल, चेतना क्षमता अशी लक्षणे दिसून येतात। सजीव जन्म घेतात व मृत्यू पावतात अशी लक्षणे निर्जीवांमध्ये दिसत नाहीत, त्यामुळे सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे आहेत। प्रश्न 2. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। त्यामधील पहिली रिकामी जागा आहे, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात। उत्तर: स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात। दुसरी रिकामी जागा आहे, शरीरात टिंबटिंब वायू घेणे व टिंबटिंब बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात। उत्तर: शरीरात ऑक्सिजन वायू घेणे व कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात। तिसरी रिकामी जागा आहे, शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे टिंबटिंब होय। उत्तर: शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन होय। चौथी रिकामी जागा आहे, घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला टिंबटिंब म्हणतात। उत्तर: घडणाऱ्या घटनेला
प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात. 5. आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव टिंबटिंब पावतो. उत्तर: आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव मृत्यू पावतो. प्रश्न 4. पुढील प्राणी व वनस्पतींचे उपयोग लिहा. त्यामधील पहिला आहे मधमाशी. मधमाशी आपल्या पोळ्यात मध साठवते. मधाचा उपयोग खाद्यपदार्थ आणि औषधांत होतो. मधमाशीमुळे झाडांची परागीभवन देखील होते. बीव्हॅक्स आणि मध ही मधमाशीपासून आपल्याला उपयुक्त आहेत. 2. शार्क मासा. शार्कच्या यकृतापासून शार्क लिव्हर ऑइल काढले जाते. शार्कचा अन्न म्हणूनही वापर केला जातो. शार्कच्या परांना परदेशी मागणी असते. शार्कच्या चामड्यापासून काही वस्तू बनवतात. पुढे आहे याक. याचा वापर मुख्यत्वे डोंगराळ आणि बर्फाच्छादित प्रदेशात होतो. नेपाळ आणि तिबेटमध्ये याचा वापर शेती नांगरण्यासाठी होतो. वाहतुकीसाठी देखील याचा उपयोग होतो. काही दुर्गम ठिकाणी याचे मांस खाल्ले जाते. याचे दूध आणि दुधापासून बनवलेले चुरपी नावाचे चीज व लोणी यांचा मोठ्या प्रमाणावर तिबेटमध्ये वापर करतात. मेंढी. मेंढीपासून मुख्यत्वे लोकर मिळवली जाते. काही ठिकाणी मेंढीच्या मांसाचा अन्न म्हणून वापर होतो. मेंढीच्या लेंड्यांपासून उत्तम प्रतीचे लेंडी खत बनते. मेंढ्या झुडपांवर चरत असल्यामुळे जमीन साफ व्हावे यासाठीही मेंढ्या सोडल्या जातात. गांडूळ. गांडुळे मातीमध्ये सतत फिरत राहिल्याने व मातीतील मृत अवशेषांचे ग्रहण व विघटन करीत असल्याने शेतातील माती भुसभुशीत होते. गांडुळाच्या सहाय्याने कचऱ्यापासून गांडूळ खत देखील बनवले जाते. म्हणून गांडुळांना शेतकऱ्याचा मित्र असेही म्हटले जाते. कुत्रा. कुत्रा घराचे व मालमत्तेचे रक्षण करतो. प्रशिक्षित कुत्रे बॉम्ब व अंमली पदार्थ यांचा शोध घेऊ शकतात. घरातल्या मुलांबरोबर ठेवून कुत्रा मनोरंजनही करतो. वैद्यकीय संशोधन करताना कुत्र्यांचा वापर होतो. वनस्पती. आले. आले स्वयंपाकात वापरले जाते. त्याचा औषध म्हणूनही उपयोग होतो. ताज्या आल्याचा रस पोटाच्या अनेक प्रकारच्या तक्रारींसाठी केला जातो. सुकवलेले आले म्हणजेच मुंठ औषध म्हणून उपयोगी आहे. आंबा. आंब्याला फळांचा राजा म्हणतात. आंब्याचा मोठ्या प्रमाणात व जीवनसत्व आणि शर्करा असते. आंब्यापासून आम्रस, जाम, लोणचे, सरबत अशी विविध उत्पादने देखील तयार करतात. प्रत्येक मंगलमय प्रसंगी व तोरणांमध्ये आंब्याच्या झाडांची पाने वापरली जातात. निलगिरी. सर्दी, ताप यांवरील निर्गिरी तेलाचा रामबाण उपाय होतो. स्वच्छतेसाठीही निर्गिरी तेल वापरले जाते. दुर्गंधी दूर करण्यासाठी निर्गिरीचा वापर होतो. निर्गिरीच्या वृक्षाचे लाकूड हे उपयुक्त असते. बाभूळ. बाभळीच्या पानांचा व शेंगांचा जनावरांना खाद्य म्हणून वापर करण्यात येतो. बाभळीच्या खोडापासून स्रवणाऱ्या गोंदाला बरीच मागणी असते. बाभळीचे लाकूड अतिशय टणक असल्याने बोट बांधणीसाठी त्याचा वापर केला जातो. साग. घराच्या बांधकामात फर्निचर बनवण्यासाठी, खिडक्या दारे बनवण्यासाठी सागाच्या लाकडाला मागणी असते. पालक. पालक या पालेभाजीत जीवनसत्व व खनिजे असतात. शरीराच्या अनेक तक्रारी दूर करायचे असतील तर नियमित पालकाचे सेवन करणे फायद्याचे असते. पालक बुद्धिवर्धक आणि हृदयाचे आरोग्य जपणारी भाजी आहे. कोरफड. कोरफड ही औषधी वनस्पती म्हणून उपयोग होतो. त्वचा रोगांवर आणि भाजणे आणि कापणे अशा जखमांवर अत्यंत गुणकारी असते. कोरफडीच्या रसाने पचनसंस्थेचे विकार दूर होतात. सौंदर्य प्रसाधनांतही कोरफडीचा उपयोग करतात. प्रश्न 6. यादीमध्ये दिलेल्या सजीवांच्या हालचालींची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? यादी आहे. सजीव. साप, कासव, कांगारू, गरुड,
सरडा, बेडूक, गुलमोहर, रताळ्याचा वेल, डॉल्फिन, मुंगी, रॅटलसाप, नाकतोडा, गांडूळ. साप. सापाला पाय नसल्याने तो सरपटत सरकतो. शरीराच्या स्नायूंचे आकुंचन प्रसारण करीत तो एका जागेवरून दुसऱ्या जागी जातो. कासव. कासवांचे 2 प्रकार आहेत. जमिनीवर राहणाऱ्या कासवांना पायांवर नखे असतात. पाण्यात राहणाऱ्या कासवांचे पुढचे पाय वल्हव्यासारखे अवयवात रूपांतरित झालेले असतात, त्यामुळे ते सहजपणे पोहू शकतात. कांगारू. कांगारूचे मागचे 2 पाय सशक्त आणि ताकदवान असतात. शेपूटही आधाराला असते, त्यामुळे कांगारू मागच्या पायांच्या सहाय्याने उड्या मारत चालतात. गरुड. गरुड आभाळात उंच भरारी मारू शकतो. त्याची ताकदवान पंख आणि निमुळते शरीर उडण्यासाठी अनुकूलित झालेले असते. सरडा. सरड्याचे शरीर पायांच्या तुलनेत वजनदार असते, त्या मानाने पायांची वाढ कमी असते. बेडूक. बेडूक पाण्याच्या जवळ राहतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांना पडदे असतात. पुढचे 2 पाय शरीर तोलण्यासाठी उपयोगी पडतात. डॉल्फिन. डॉल्फिन हा समुद्रात व नद्यांत राहणारा सस्तन प्राणी आहे. सस्तन असल्याने तो पाण्यात श्वास घेऊ शकत नाही, त्यामुळे तो पाण्याच्या पृष्ठभागावर श्वास घ्यायला व श्वास सोडायला येतो. रॅटलसाप. त्याच्या हालचालीला साईड वाइंडिंग असे म्हटले जाते. या हालचालींमध्ये साप कडेवर सरकत जातो. मुंगी. मुंगीला 6 पाय असतात. या पायांच्या मदतीने मुंगी तुरुतुरू चालते. नाकतोडा. नाकतोडा पंखांच्या सहाय्याने उड्डाण करतो. पुढच्या पायांच्या 2 जोड्या शरीर तोलण्यास मदत करतात. नाकतोड्याला एकूण 6 पाय व 4 पंख असतात. गांडूळ. गांडूळ आपल्या शरीराची वळवळती हालचाल स्नायूंद्वारे व उपचर्माद्वारे करते, त्यामुळे त्याला मातीत खोलवर घुसत जाणे जमते. गुलमोहर. गुलमोहराचा वृक्ष मोठा असतो. तो स्वतः जागा बदलू शकत नाही. दिवसा सूर्यप्रकाशात याच्या पर्णिका आडव्या व ताठ असतात, मात्र रात्र झाल्यावर त्या मिटतात व उभ्या होतात. रताळ्याचा वेल. रताळ्याच्या वेलाला आधार लागतो. त्याचे खोड नाजूक असते आणि ते जमिनीवर किंवा जर आधार मिळाला तर त्या आधारावर पसरते. वेल वाढताना जिथे आधार दिसतो तेथे झुकलेले दिसते. प्रश्न 6. सभोवताली आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी उपयुक्त किंवा अपायकारक कशा आहेत यांविषयी सविस्तर माहिती लिहा. उपयुक्त प्राणी. शेती कामासाठी व वाहतुकीसाठी बैल, घोडा, उंट. दूध देणारे गाई, म्हशी. मांस देणारे बोकड, कोंबडी. घरातले सवंगडी, कुत्रा, मांजर हे सारे प्राणी आपल्याला उपयुक्त आहेत. अपायकारक प्राणी. डास, माशा, पिसवा, उवा असे परजीवी कीटक रोगराई पसरवतात. काहींमुळे त्वचाविकार होतात. उंदीर, घुशी अन्नधान्याची नासाडी करतात. विषारी प्राणी घातक ठरू शकतात. जंगलातील बिबळे, हत्ती किंवा माकडे नजीकच्या मानवी वस्तीत शिरल्यामुळे संघर्ष घडतात. उपयुक्त वनस्पती. आपल्या रोजच्या खाण्यात समावेश असणारे भात, भाकरी, पोळी, भाजी, कडधान्याची आमटी, वरण, फळे हे सर्वच वनस्पतीपासून मिळते. आपल्याला फुलेही वनस्पती देतात. संपूर्ण शेती व्यवसाय आणि फळाफुलांच्या बागा या विविध वनस्पतीवरच अवलंबून असते. अपायकारक वनस्पती. काही वनस्पती उग्र वासामुळे नकोशा असतात. उदाहरणार्थ कण्हेरी व घाणेरी. धोत्र्यासारख्या काही वनस्पती विषारी असतात. शेवाळ आणि जलपर्णीची पाण्यात अतिरेकी वाढ झाल्यास जलसाठे दूषित होतात. गाजर, गवत, अमरवेल आणि तण शेतीसाठी अपायकारक ठरतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.